मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आरोपितास ठोकल्या बेड्या। फिर्यादी नामे कृष्णा श्याम सोनवणे हे आरडी सर्कल कडून मायको सर्कल कडे मोबाईलवर बोलत पायी चालत जात असताना सिब्बल फर्निचर समोर या ठिकाणी त्यांच्या पाठीमागून एक 20 ते 25 वर्ष वयाचा इसम एका पल्सर मोटारसायकलवर येऊन फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेला, म्हणून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलाय। सदर गुन्ह्यातील आरोपी हा महामार्ग बसस्थानक येथे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे। सदर बातमीबाबत माननीय वरिष्ठांना कळवून लागलीच सदर ठिकाणी सापळा रचला असता फिर्यादी यांनी संशयिताचे सांगितलेल्या वर्णनाचा एक इसम त्याचे पल्सर मोटारसायकलवर सदर ठिकाणी आला। त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पळून जाऊ लागला। त्यानंतर सदर आरोपीचा पाठलाग करून त्यास लागलीच ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश रमेश पाटील, वय 21 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार बीडी कामगार नगर, अमृतधाम रोड, पंचवटी, नाशिक असे सांगितले। त्याच पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्या ताब्यात खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला। 12,000 रुपये किमतीची मोटोरोला कंपनीचा 50 फ्युजन मार्शमेलो ब्ल्यू रंगाचा मोबाईल, 15,000 रुपये किमतीचा इन्फिनिक्स कंपनीचा मोबाईल, 80,000 रुपये किमतीची बजाज कंपनीची लाल काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल असा एकूण 1,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। त्यानंतर सदर आरोपितास विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। सदर आरोपितास गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समद बेग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार देवीदास गाढवे, पोलीस अंमलदार समीर शेख, पोलीस अंमलदार गणेश बोरनारे, पोलीस अंमलदार आकाश सोनवणे, पोलीस अंमलदार दीपक जगदाळे, पोलीस अंमलदार नवनाथ उगले, पोलीस अंमलदार योगेश अपसुंदे, पोलीस अंमलदार राजेंद्र नाकोडे, पोलीस शिपाई श्रीकांत करपे, पोलीस शिपाई जुबेर सय्यद अशांनी केली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।